सर्वांचं श्रद्धास्थान, ज्यांनी जगद्गुरु तुकोबारायांच्या पादस्पर्शाने पावन झालेली धाकटी पंढरी, या धाकटी पंढरी देवस्थानच्या विकासासाठी स्वतःचा जीवनाचा अनमोल असा वेळ खर्ची घातला, चंदनासारखं जीवन झिजवलं, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय हरिभक्तीपरायण तानाजी महाराजांच्या मोठ्या आग्रहाने तुमच्या दर्शनाचा योग आलेला आहे. महाराज दरवर्षीच फोन करतात आम्हाला, परंतु थोडंसं मग दर साल येणं नाही होत, मग महाराज थोडंसं ऐकून घेतात. याही वर्षी सेवा घेतली होती, पत्रिका छापायच्यात मी नाही म्हणणार, पण पत्रिकाच अचानक आली. आल्यावर म्हटलं आता जायचंच, आणि आपल्या दर्शनाचा योग आज या निमित्ताने आलेला आहे. या भागातील आज भरपूर कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, आदरणीय तानाजी महाराजांचे चिरंजीव माधवबा मला म्हणले आज सगळे लोक म्हणत होते आज येऊ, आज येतो आम्ही, आज येतो. आम्ही पत्रिका दिली लोकांना, का लोक सांगायचे आज येतो, आणि मग आज बहुतांशी कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक. मोठ्याच्या कीर्तनाला कोणी जाईल हो, छोट्याच्या कीर्तनाला सगळे येतात. हे विशेष सगळ्याला वाटतं एखाद्या लहान्याचंही कीर्तन ऐकावं. मी काय फार मोठा कीर्तनकार नाही, साधा भोळा वारकरी आहे, आणि मग आपल्याला सर्वाला वाटतं की चला एखाद्या बाळाचं ऐकावा, आणि म्हणून आपण सर्व मंडळी येतात. ज्ञात अज्ञात सर्व गुणीजन, गायक, वादक, कीर्तनकार, प्रवचनकार, तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. दररोजचं कीर्तनाची वेळ तशी 9 ते 11 आहे, परंतु मी काल सिद्धटेक गणपती तिथे होतो, आणि तिथून इथे आलो आहे, आणि आज इथून पुन्हा नगरला जायचं आहे मला. आणि मग महाराजांना महाराज म्हणजे आम्ही 1 तास मागं घेतो, 9 ते 11 आहे तर 8 ते 10 करू. म्हणून आजच्या माझ्या कीर्तनाची वेळ बदलल्यामुळं काहींची गैरसोय झाली असेल, मी याची क्षमा मागतो, पण आपली सोय कीर्तनानंतर व्यवस्थित पार पडल अशी दिलगिरी व्यक्त करतो, आणि अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करतो. कोणी शूटिंग करत असलं तर करू नका, एवढी विनंती. आम्हा हे कवतुक जगा द्यावी नीत, आम्हा हे कवतुक जगा द्यावी नीत, करावे फजित चुकती दे, कासयाचा बाध एकाच्या निरोपे, काय व्हावे कोपे जगाची या आजच्या भंगात. श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय साधू संत समाजाला कसं नीतीचं शिक्षण कौतुकाने देतात, वेळ प्रसंगी त्याचा कानही कसा धरतात, आजच्या अभंगात सांगतात. विठ्ठल या मृत्यूलोकामध्ये साधू संत, वैष्णव, हरिदास, सज्जन यांच्याकडं समाज, शास्त्र, देव नीती सागर म्हणून पाहतो. या जगामध्ये तसे 3 सागर प्रसिद्ध आहेत. कोणी म्हणाल कोणते 3 सागर? हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर, अरबी समुद्र, हे तर आहेतच हो, पण धर्मशास्त्रामध्ये 3 सागर सांगितलेले आहेत. एक आहे दुःख सागर, एक आहे कृपा सागर, आणि एक आहे आजच्या अभंगात आलेला नीती सागर. हे 3 सागर सहसा लोकांच्या वाचण्यात ऐकण्यात नाहीत. या जगामध्ये इतरत्र जे भौतिक सागर आहेत ते आपल्याला सागर आजच्या चिंतनात पाहायचे नाही. शास्त्रामध्ये जे सागर आलेले ते पाहायचे आहेत. शास्त्रामध्ये 3 सागर सांगितले, ते काय दुःख सागर, एक आहे कृपा सागर, आणि एक आहे नीती सागर. तुम्ही म्हणाल दुःख सागर कोण, कृपा सागर कोण, नीती सागर कोण? आम्हाला हिंदी महासागर माहिती कुठे आहे, पॅसिफिक महासागर माहिती कुठे आहे, अरबी समुद्र माहिती कुठे आहे, हे सर्व माहिती आहे. परंतु हे नीती सागर, कृपा सागर, दुःख सागर काय ऐकिवात नाही, पाहण्यात नाही. तर आपल्या ऐकिवातही आहे आणि पाहण्यात आहे, फक्त आता मी त्याचा उजाळा करून देतो. दुःख सागर कोण, कृपा सागर कोण, आणि नीती सागर कोण? तर दुःख सागर आहेत तुम्ही आम्ही जीव, तुम्ही आम्ही जीव दुःखाच्या सागरात पडलेलो आहोत. 2 कृपा सागर आहे भगवंत, आणि नीती सागर आजच्या अभंगात येतील ते आहेत संत. विठ्ठल या मृत्यू लोकामध्ये दुःख सागर म्हणून जीवाचं वर्णन केलेलं आहे. तुम्ही संस्कृत शास्त्र पहा, प्राकृत शास्त्र पहा, या दोनही शास्त्रामध्ये जीवाचं जिथं जिथं वर्णन येईल तिथं तिथं कुठं ना कुठं माग पुढं दुःख शब्द येतोच. जसं आंधळ्या माणसाला जेवायला आमंत्रण दिलं तर आंधळ एकाचा हात धरून येतो. जैसे आंधळे अविंतनले दुजे निशिये, आंधळ्या माणसाला आमंत्रण दिल्यानंतर तो जसा एखाद्याचा हात धरूनच येतो. आंधळ्याला आमंत्रण दिलं म्हणजे स्वयंपाक दोघाचा करायचा, कारण तो एकटा येऊ शकत नाही, तो दुसऱ्याचा कोणाचा तरी हात धरून येतो. तसं जीवाचं वर्णन शास्त्रामध्ये कुठेही आलं तसं सुट्ट येतच नाही.
माग पुढं कुठंतरी दुःख शब्द येतो. म्हणून आमच्या धर्मशास्त्राने जीवाला दुःख सागर म्हणलेलं आहे. पडिले दुःखाचे सागरी वाहवले ते भवपुरी, वाहवले ते भवपुरी, वाहवले ते भवपुरी. पडिले जे दुःख सागरी वाहविले जे भवपुरी, भवपुरी वाहविले ते भवपुरी, वाहविले ते भवपुरी. पडिले दुःखाचे सागरी वाहवले ते भवपुरी, वाहवले ते भवपुरी, वाहवले ते भवपुरी. दुःखाचे सागरी वाहविले ते भवपुरी, जीवाचं वर्णन तुकोबराच्या गाथ्यात जीव दुःख सागरात पडलेले आहे. स्पष्ट लिहिलेले पडिले दुःखाचे सागरी वाहवले ते भवपुरी. जीव दुःखी आहे. जीवाला दुःख कशामुळं झालं? जीवाच्या दुःखाची मीमांसा धर्मशास्त्राने वेगळ्या वेगळ्या प्रकारे केलेली. काही जीव आपल्या स्वभावामुळे दुःखी झाले, काही जीव आपल्या प्रारब्धामुळे दुःखी झालेत, काही जीव आपल्या जोडीदारामुळे दुःख झालेत, काही जीव आपल्या गावकऱ्यामुळे दुःखी झालेत, तर काही जीव बायकांमुळे दुःखी झालेत. जरा हाच वर्ग जास्त या बायकांमुळे दुःखी झालेला. थोडी थाप आहे ना, हळूच टाकीत जा एवढी विनंती. खना खन वाजू राहिले. विठ्ठल जीव दुःख सागरात पडलेला आहे. कोण कशामुळं, कोण कशामुळं, कोण कशामुळं जीव दुःखी झालेले आहेत. काही काही माणसं बायकांमुळं फार दुःखी झालेले आहेत. एक दिवस दोघं नवरा बायको पेपर वाचत होते. बायको म्हणले, ऐकलं का पेपरला बातमी काय आली? मालक म्हणला, काय बातमी आली? अहो, शनी शिंगणापूरच्या शनीच्या देवळात महिलांना प्रवेश भेटला बरं का. ही बातमी आली. मालक म्हणला, असं का? कळल त्या शनीला आता 7:30 कशाला मानतात. म्हणजे हे वैतागल्याचे शब्द आहेत. दुःख सागरात पडल्याशिवाय असे शब्द बाहेर पडू शकत नाहीत. एक जण बायकोला एवढा वैतागला होता, त्याची बायको वारली. कशाने वारली? कुत्रं चावून वारली. जे कुत्रं चावलं त्याने ते कुत्रं उजव्या हातात धरलं आणि बायकोची शिकाळी, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला मला नाही सांगत, मडकं धरून तो चालला आणि त्याच्या मागं 100 माणसं चालली होती आणि मागं प्रेतयात्रा ती मोकळी माणसं लागण एवढी. तो मनुष्य त्याच्या हातात, एका हातात मडकं, त्याला शिकाळी म्हणतात मराठवाड्यात, एका हातात कुत्रं, त्याच्या मागं 100 माणसं चालली होती. पुढे एक मनुष्य उभा राहिला. तो म्हणला, मी प्रेतयात्रा फार पाहिल्या, हे कुत्रं घेऊन कुठं निघालाय? कुत्रं कशाला चालवलं? राम 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 राम. ही प्रेतयात्रा. तो म्हणला, माझ्या बायकोची. म्हणजे कुत्रं घेऊन कुठं निघाले तुम्ही? तो म्हणला, बाबा ह्या कुत्रं मोठं उपकारी कुत्रं आहे. म्हणले, काय? अरे मी बायकोमुळं दुःखी झालो होतो, फार वैतागलो होतो, हेच कुत्रं चावल्यामुळं बायको मेली. तो म्हणला, असं का? हो. पण देता का तेवढं कुत्रं मला? कारण तोही बायकोला वैतागल्याच होता. राणी दुखिया दुखी भेटले. देता का तेवढं कुत्रं मला? तो म्हणणार, काय पागल समजतो का? ही 100 माणसं रांग लावून कशासाठी उभी इथं? त्याच्याच कुत्र्यासाठीच उभी. चाल 101ला नंबर लाव. विठ्ठल आता काय उदाहरणं सांगायला एवढ्या लांब आलोय का मी? असे शेकडो उदाहरणं आहेत. माझ्यापेक्षा तुम्ही त्याचा स्वानुभव घेऊन माझ्या पुढे बसलेले आहे. जीव दुःख सागरात पडलेला आहे. पडिले दुःखाचे सागरी वाहवले ते भवपुरी. एक मुलगा म्हणला, बाबा आईच्या नावापुढं सौ का लिहितात? बाप एका वाक्यात बोलला. तो म्हणला, अगं ती एकटी असून 100 जणांची बरोबरी करते म्हणून सौ लिहिलेलं आहे. विठ्ठल पडिले दुःखाचे सागरी वाहवले ते भवपुरी. जीव दुःख सागर. 2 देव
कृपा सागर तुका म्हणे हातव आ तुका म्हणे हातव आ कृपेचा सागर आ तुका म्हणे हातव आ तुका म्हणे हातव कृपेचा सागर म्हणायचा हातव त्यांना म्हणू द्या नामासाठी पार पावईल नामासाठी पार पावईल नामासाठी पार पावईल नामासाठी पार पावईल अनेक नका काही अनेक नका काही गाबाळाचे भरी अनेक नका काही नामासाठी पार पावईल नामासाठी पार पावईल अनेक नका काही अनेक नका पाडू गाबाळाचे भरी अनेक नका पाडू आमच्या आपल्या वारकरी चाली सगळ्यालाच मागं म्हणता येतील असं काय नाही आणि तुम्ही मागं माझ्याच मागं माझ्यासारखं म्हणा असाही माझा आग्रह नाही पण एखाद्याला म्हणता येत नसेल तर मग आपला कोणी ओळखीचा माणूस असेल तर तो बरोबर म्हणतो अशी विनंती आमची चरणं बी थोडी अवघड राहतात पहिलं ध्यानात धरलं तर उत्तरार्ध ध्यानातून जातो उत्तरार्ध धरला तर पूर्वार्ध ध्यानातून जातो आणि दोन्ही ध्यानात धरलं तर द्रुपदच आठवत नाही असं तुकाराम महाराज सांगतात देव कृपा सागर आहे वा जेने वाळवंटी उभारिला कर कृपेचा सागर पांडुरंग हरिओम तत्सदिती सूत्राचे जे सार कृपेचा सागर पांडुरंग पांडुरंग परमात्मा कृपेचा सागर आहे काय देवाची कृपा सांगावी जगद्गुरु तुकोबरायचे 2 अभंग पाठ करा सगळ्याला विनंती आपण ज्या पांडुरंगाची उपासना करतो तो खरंच किती कृपेचा सागर आहे हे पाहायचं असेल तर 2 अभंग पाठ करा पहिला अभंग आहे गर्भी असता बाळा कोण पाळी त्याचा लळा कैसा लाघवी सूत्रधारी कृपाळोबा माझा हरी गगनी लागला कोसरा कोण पूर्वी तेथे चारा पोटी पाषाणाचे जीव कोण जीव त्याचा भाव सर्प पिले विताची खाय थोडी चरण मागं पुढं म्हटलो मी वाचविया कोण माय तुका म्हणे उगीच राहे होईल ते सहज पाहे वा तुकाराम महाराज सांगतात खरंच भगवंत कृपाळू आहे कसं काय तुकाराम महाराजांनी 4-5 दृष्टांत दिले पहिला दृष्टांत दिला बाळाचा दुसरा दिला सर्पाच्या पिलाचा तिसरा दृष्टांत दिला बेटकुळीचा आणि चौथा दृष्टांत दिलाय कोळीचा कसं 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 असं 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 ऐका पहिला दृष्टांत बाळाचा दिलाय जन्माला आलेल्या बाळाचा लळा आई पाळते बाप पाळतो भाऊ पाळतो बहीण पाळते गाव पाळतं मित्र पाळतात अरे जन्माला आल्यावर आपला लळा कोणी पाळीलो 9 महिने 9 दिवस पोटात असताना तुमचा लळा कोण पाळतं बोला आमचे पक्ष संघटक ते पक्ष संघटक नदीत नेऊन सोडा काही का तुमचा लळा कोणीच पाळणार नाही पोटातल्या बाळाचा लळा भगवंत पाळतो गर्भी असता बाळा कोण पाळी त्याचा लळा आई आंबट खाते तिखट खाते तुरट खाते कारण गर्भाची आवडी मातेचा डोळा त्या बाळाला ते तिखट खाल्लेलं आंबट खाल्लेलं पोटात कसं लागत असेल याचा लय विचार करण्याची गोष्ट आहे महाराज काही काही महिला सारवणाची माती खातात आता काय ते आम्ही सांगू नये हे सांगायला गृहस्थी बुवा पाहिजे आपलं काम नाही बरं बाळाचा लळा पोटातल्या बाळाचा लळा कोण पाळतो कैसा लाघवी सूत्रधारी कृपाळोबा माझा हरी देव कसा कृपेचा सागर आहे दुसरा दृष्टांत तुकाराम महाराज देतात सर्प पिली विताची खाय वाचविया कोण माय तुकाराम महाराज म्हणतात सर्पिणीचे गमक असं आहे सर्पिन अंडे देत 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 जाते तोंड फिरवती अंडे घोळीत 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 निघते परत तोंड फिरवतीन जे बाळ जन्माला आलीत ना ते पिलं खात 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 जाते म्हणून माय बापे जरी सर्पिनी का बोका बोका एक पिलं खातो सर्पिन एक पिलं खाते
सर्पिन अंडे देत देत जाते, परत घोळत 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 येते, परत तोंड फिरवते आणि एक 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 पिलू खात जाते महाराज. सगळी पिलं खाते. मग तुकाराम महाराज म्हणतात, पोटामध्ये कोणे सांगितले सर्पा उपजत लपा म्हणोनिया. बाळ अंड्यात असताना त्या अंड्यातल्या बाळाला कोणी सांगितलं, बाळा हो तुमची आई तुम्हाला खाणार आहे. अंड फुटता क्षणी बाहेर पडा. जे साप आज आपल्याला घरोघरी गावोगावी गंजीमध्ये वैरणीमध्ये इकडे तिकडे जे साप दिसतात, आई जर जन्मताच पिलाला खाते तर वाचलेल्या पिलांची आई कोण? त्या आईला जगात विठू माऊली म्हणतात. विठ्ठल सर्प पिली विताची खाय, पोटामध्ये कोणी सांगितले सर्पा उपजत लपा म्हणून. या तुकाराम महाराज म्हणतात, तुमची आई तुम्हाला जन्मताच प्रसंगी खाणार आहे हे त्या बाळांना कोणी सांगितलं? कैसा लागावे सूत्रधारी कृपाळोबा माझा हरी. हे सगळी भगवंताची कृपा. पहिला दृष्टांत त्याला गर्भातल्या बाळाचा, दुसरा दृष्टांत त्याला सर्पिणीच्या पिलाचा, तिसरा दृष्टांत याच्याही पुढेच आहे महाराज. काय? पोटी पाषाणाचे जीव, कोण जीव त्यांचा भाव. तुकाराम महाराज म्हणतात, जुन्या काळामध्ये लोक विहिरी फोडायची आणि विहिरीमध्ये खाली 4-4, 5-5 परस विहीर खाली गेली का खाली बेटकुळ्या निघायच्या. आणि त्या बेटकुळीला तिथं कोणी चारा पुरवला सांगा? म्हणजे अन्न प्रशासन विभागाने पुरवला. अरे त्यांनाच खायला भेटाना, त्यांनीच सगळं सरकार खाल्लंय, ते कशाला तिथं पोहोचवतील महाराज. जुन्या काळामध्ये एक वडारी समाज राहायचा, ते दगड फोडायचे महाराज. दगड फोडत असताना मोठे मोठे दगड फोडले का आतमध्ये बेडूक निघायचा आणि बेडकापाशी एवढं पाणी निघायचं. कोणी पाणी तिथं पाठवलं? काही जलसिंचन घोटाळा झालाय का? जलसिंचन घोटाळा झाला नाही. कोणी धरणात पाणी सोडलं नाही. वा, पाणी आलं कसं तिथं? तुकाराम महाराज म्हणतात, पोटी पाषाणाचे जीव, कोण जीव त्यांचा भाव. पाषाणाचे पोटी बैसला दरदूर, तयामुखी चारा कोण घाले. वा, उत्तर आहे कैसा लाघवी सुद्धा. तुमच्या डोक्यावरून जाईन अशी उदाहरणं तुकाराम महाराजांनी शोधलीत महाराज. कोणी या उदाहरणाचा विचारच कधी केला नसेल महाराज. पोटातल्या बाळाचा लळा कोण पाळतं? कृपाळू भगवंत. सर्पाच्या पिलाला जन्मताच पळून जा, पक्षप्रवेश करून घ्या, कोण सांगतं? भगवंत. वा. तिसरं सांगतात, पाषाणातल्या जे बाळ बेडूक निघतो त्या बेडकाला कोणी ओंजळभर पाणी पुरवलं? कृपाळू भगवंत. आणि चौथा दृष्टांत दिला, गगनी लागला कोसरा, कोण पुरवे तेथे चारा. झाडाला फांद्या राहतात, या फांदीवर या फांदीवर या फांदीवर या फांदीवर कोळी घरट विणतो, जाळ विणतो कोळी. आता तो याही फांदीवर जात नाही, याही फांदीवर जात नाही, तो आकाशात मध्यंतरी राहतो. देव त्या आकाशात त्याला तिथं चिलट पाठवतो, तिथं चारा पाठवतो आणि त्याची उपजीविका करतो. गगनी लागला कोणसरा, कोण पूर्वी तेथे चारा. तुकाराम महाराज त्याच्या शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे उगीच राहे होईल ते सहज पाहे. उग चिपडा डोळा चमकू नको, भगवंताची कृपा तुझ्या डोक्यावर नाही मांडवावरून जाईल. विठ्ठल कोणी म्हणाल महाराज असं कसं? भगवंत नाही कृपेचा सागर, आमचे आई वडील सुद्धा कृपेचा सागर आहे. कोणीतरी म्हटलंय, आई माझे मायेचा. बसा खाली, बसा खाली बसा, ते तुमचं घोडं बांधून ठेवा. अरे बाबा, याचंही खंडन करण्यासाठी तुकाराम महाराजाचे एक अभंग आहे महाराज. तुकाराम महाराज म्हणतात, माय बापे सांभाळीती, सांभाळतात, लोभा कारणे पाळीती, तैसा नव्हे देवराव त्याचा कृपाळू स्वभाव. मनासारिखे न होता बाळकाशी मारे माता, तुका म्हणे सांगू किती बाप लेकाशी मारिती, तैसा नव्हे देवराव त्याचा कृपाळू स्वभाव. घरातला मुलगा जर कमवत नसेल तर आई म्हणते सकाळी जेवलाय संध्याकाळी जेवायला वाढणार नाही, कामाला जा कंपनीत. बाप म्हणतो तुला काम करायचं नसेल घरात राहू नको, घराबाहेर निघ. पण तुम्ही पंढरपूरला 18 दिवस माऊलीच्या सोहळ्यात या, कोणी म्हणतं का पांडुरंग म्हणतो तुम्हाला तुम्ही काकड्याला दिसले नाही? पांडुरंग कधीच म्हणणार नाही. तुम्हाला 3 टाइम जेव घालणार, 4-4 टाइम. काही तर दक्षिणा पाहून पंक्ती जोडून येतात महाराज. वा, ज्या पंक्तीत दक्षिणा आहे तिथेही जेवायला हजर राहतात महाराज. 18 दिवस तुम्ही पांडुरंगाच्या दरबारात राहा, तुम्ही भजन करा न करा, पांडुरंग परमात्मा तुम्हाला माऊलीच्या सोहळ्यात जेव घालणार. विठ्ठल कैसा नव्हे देवराव त्याचा कृपाळू स्वभाव, कैसा लाघवी सूत्रधारी कृपाळोबा माझा हरी. दुःख सागर जीव, कृपा सागर देव.
आता खाली राहता राहिले नीतीसागर संत. संत हे नीतीसागर आहेत, वाद नाही महाराज. नीतीसागर का म्हटलं? जसं सागरामध्ये किती पाणी आहे याला अंत पार नाही, तसं संतांकडं किती नीती आहे त्याला अंत पार नाही. आता पुण्यानीती पार नाही, आता पुण्यानीती पार नाही, आता पुण्यानीती पार नाही, आता पुण्यानीती. भाग्यवंत झालो गोते सपुरती, भाग्यवंत झालो गोते सपुरती, भाग्यवंत झालो गोते सपुरती, भाग्यवंत झालो गोते सपुरती. आता पुण्यानीती पार नाही, आता पुण्यानीती पार नाही. आता पुण्यानीती पार नाही, आता पुण्यानीती पार नाही. संतांना नीती सागर म्हटलंय. का म्हटलं? नीती निधी संतम, संत नीतीचे निधी आहेत. अरे हो देवा, संतांना नीती सागर म्हणतात. पण का म्हटलं? जसं सागरामध्ये किती पाणी आहे याला अंत पार नाही, तसं संतांकडे किती नीती याला अंत पार नाही. आता पुण्यानीती पार नाही. आमच्याकडे किती पुण्य आहे याची गणना कोण करी? पुण्याची गणना कोण करी? आमच्याकडे किती नीती आहे याची गणना कोण करी? कोणी करू शकत नाही. आता पुण्यानीती पार नाही. संतांकडे अपार नीती आहे महाराज. तुम्ही म्हणाल महाराज कुठं कुठं नीती दिसली तुम्हाला संतांकडं? वा, कुठं कुठं लागण एवढ्या ठिकाणी दिसते. कुठं कुठं दिसली? एक, त्यांच्या बोलण्यात नीती, त्यांच्या हसण्या खेळण्यात नीती, त्यांच्या उपदेशात नीती. वा, ते बोलतील नीतीला धरून, हसतील खेळतील टिंगल मस्करी करतील नीतीला धरून. वा, ते उपदेश करतील नीतीला धरून. म्हणून सर्वांगीण त्यांच्या जीवनामध्ये नीती, त्यांच्या बोलण्यात नीती. वाचा बोलो वेद नीती, करू संती केले ते बोलावे ते, धर्मा मिळे बरे डोळे उघडोनी. त्यांच्या बोलण्यात नीती. पंढरपूरला तसे मराठवाड्यामध्ये यवनी सत्तेचा फार अंमल झाला. मराठवाड्यामध्ये निजामाची सत्ता होती. भारत स्वातंत्र्य झाला 47ला आणि मराठवाडा स्वतंत्र झाला 51ला. मराठवाडा तोपर्यंत भारतात नव्हता. सरदार वल्लभभाई पटेलचे उपकार, नाहीतर मराठवाडा सुद्धा द्यायच्याच बेतात होते. असो, सगळे उपकार सरदार वल्लभभाई पटेलचे आहेत. मला जरा इतिहासाचा चांगला अभ्यास करत जा. आणि मग मराठवाड्यामध्ये निजामाची सत्ता आली. निजामाचा एवढा प्रकोप झाला की वास्कर परंपरा होती ना, त्या निजामाच्या त्रासाला कंटाळून पंढरपूरला राहिला. कारण पंढरपूर हे पश्चिम महाराष्ट्रात होतं, म्हणजे शिवाजी महाराजांच्या अखरित्या, म्हणजे सातारा गादीच्या अखरित्या होतं. त्याच्यामुळे तिथं त्यांना त्रास होत नव्हता. पण तरीही तसल्या तडाख्यात एक परंपरा राहिलीच मराठवाड्यात. कोण? ठाकूरबा दैठणकर. ज्ञानोबराच्या सोहळ्यात ठाकूरबाचं कीर्तन आहे वेळापूरला आणि ठाकूरबाचा जागर आहे वाखरेला. पिवळे फेटे दिसले माऊलीच्या सोहळ्यात का समजून घ्यायचं दिंडी ठाकूरबाची. मराठवाड्यातली ठाकूरबाची दिंडी. हे फेटे आशे म्हणणारे, ते बाबांनी फेटा घातलाय ना, अगदी ठाकूरबाचा तसाच फेटा आहे बघा. वा, मराठवाड्यातला. ते बाबा कुठले आहेत काय मला नाही सांगता यायचं. हा, इथले आहेत का? हा, बरं, मला वाटतं की ते बी मराठवाड्यातली. मराठवाड्यामध्ये ठाकूरबाची रथापुढं दिंडी असली ना, फेटे पिवळे फेटे दिसले का ते बरोबर ठाकूरबाचाच फेटा आहे बघा. सगळे पिवळे फेटवले, लय म्हणायला थाट. आता काय सांगा तुम्ही, ठाकूरबाचं भजनच ऐका. मराठवाड्यातलं पोरग रडलं तरी स्वरात रडत महाराज. वा, फार भजन ऐकायचं असेल तर मराठवाड्यात जावं महाराज. आणि मग त्या ठाकूरबांची, मूळचे ठाकूरबा हे मराठवाड्यातले नाहीत, मूळचे काशीचे. पण मराठवाड्यामध्ये यवनांचा फार उच्छेद झाला. यवनांनी धर्माला फार ग्लानी आणली म्हणून काशी विश्वनाथाने ठाकूरांना पाठवलं. ठाकूरांची 11वी पिढी आता तुकोबराच्या काळातली ही परंपरा आहे. त्या ठाकूरबामध्ये पंढरपुरात चंद्रभागेच्या काठावर 2-2 एकराची वाडी आहेत.
अशी जवळजवळ 8-9 एकर जागा एकट्या ठाकूरांची. आजही जाऊन पाहते मोठे दगडी वाडे आहेत ना, जुन्या नगरपालिकेच्या समोरचे सगळे वाडे ठाकूरांचे. लय मोठमोठे वाडे महाराज. ते झालं प्रकरण असं, पहिले ठाकूरबा होते, ठाकूरबांनी तिथं वाडे बांधले, पण आता वारीलाच यायचं. मग एक आपल्या भागातला एक वाणी समाजाचा मनुष्य तिथं व्यवस्था पाहायला ठेवला. तो 50 वर्ष तिथं राहिला. त्याला मुलबाळ तिथं झाले, लग्न झालं, मुलबाळ झाले, सगळं झालं. पुढं चलून बापूसाहेब ठाकूरबा गादीवर आले. गादीवर आले आणि त्या माणसाचं वागणं जरा बिघडलं. मग बापूसाहेब ठाकूरबा म्हणले, हे बघा माझी विनंती आहे, 50 वर्ष तुम्ही आमच्या मठात राहिले, पण आता तुमचे थोडा पाय घसरलाय वागण्यामध्ये, तुम्ही वारकऱ्यांना त्रास देतात, तुम्ही आता मठ सोडल्याला बरा. मठाच्या मालकाने सांगितलं. घोटाळा असा झाला तेव्हा आदरणीय इंदिराबाईंनी कायदा केला होता, कशील त्याची जमीन, राहीन त्याचं घर. आता तो तिथं 50 वर्ष राहिला म्हणल्यावर काही लोकांनी त्याला तेल पाणी लावून फुगवलं जरा. मग त्याने टाकली केस ठाकूरबाच्या विरोधात. ठाकूरबानी केस टाकली त्याच्या विरोधात. केस आली बोर्डावर. न्यायाधीश माळकरी, पंढरपूर जिल्हा सत्र न्यायालय, न्यायाधीश माळकरी, वकील माळकरी, उद्या निकाल. न्यायाधीशाने वकील येऊन ठाकूरबाला म्हणले, ठाकूरबा एक काम करा उद्या, फक्त काय, मी न्यायाधीश आहे, मी तुम्हाला विचारेल का हो, ही सदरची व्यक्ती मठात कधीपासून राहते, तर तुम्ही सांगायचे गेल्या महिन्यात राहायला आलेलं आहे. फक्त एवढं एक वाक्य खोटं बोला. ठाकूरबा म्हणले, तसं कसं, ते 50 वर्षापासून मठातच राहतोय म्हणले. ते म्हणले, हे बोलू नका, नाही तर मठ त्याच्या नावचा होईन म्हणले, कारण इंदिराबाईंनी कायदाच तसा काढलेला आहे. एवढं एक वाक्य खोटं बोला. न्यायाधीशाने वकिलाने बापूसाहेब महाराज ठाकूरबा यांना सांगितलं, एवढं एक वाक्य खोटं बोला, मठ तुमच्या हातात आम्ही देतो म्हणले. न्यायाधीशच म्हणले, आम्ही एवढं एक वाक्य बोला. बरं चालतंय म्हणले, पाहू जमतंय का काय पाहू. आणि दुसऱ्या दिवशी निकालाला सुरुवात झाली. न्यायाधीशाने विचार, अरे किती दिवस झाले तू त्या मठात राहतो? तो म्हणला, म्हणजे 50 वर्ष, माझं लगीनही त्याच मठात झालं आणि पोरही मला त्याच मठात झाली म्हणले. मी 50 वर्षापासून त्याच मठात राहतो, यांच्याच वडिलांनी मला ठेवलेलं आहे. मग बापूसाहेबांना डोळे चमकवले, का हो हे कधीपासून राहतो? आता शिकवलं होतं ना त्यांना की गेल्या महिन्यापासून राहतो म्हणून सांगा. बापूसाहेब म्हणले, तसं कसं, ते 50 वर्षापासून ह्याच मठात राहतो म्हणले. न्यायाधीशाने कपाळाला हात मारला, हो काय बोलताय? बापूसाहेब म्हणले, मठ गेला तरी चलन, पण खोटं बोलून आम्ही मठ मिळवणार नाही म्हणले, खोटं बोलणार नाही म्हणले. वा, अक्षरशः तो आरोपी बाहेर आला, ढसा ढसा रडला. ठाकूरबाला दंडवत घातला, तुमचं मठ घेऊन मलाही नरकात जायचं नाही, मला फक्त 2 खोल्या द्या, बाकीचा मठ तुम्हाला राहू द्या. आजही ठाकूरबाच्या मठात जा, वाण्याकडे 2 खोल्या आहेत, अख्खा मठ ठाकूरबाकडे मला. न्यायाधीशाने दंडवत घातला. या महाराष्ट्रातली साधू परंपरा किती बोलण्यात त्यांच्या नीती महाराज, नीतीनेच बोलते, नाही तर काय लबाड जवळूनच कीर्तनाला येते, तर म्हणजे नागपूरवरून आलो पाकिट वाढून भेटावं म्हणून महाराज. आणि येडे लोक तसल्यालाच तारखा देतात. खरं सांगू का, लोक चिंगळ्या चाफे जन्मलेत महाराज, समाजाला खऱ्याची पारख नाही. विठ्ठल येड्याच्याच माग हिंडण्यामध्ये काही लोकांना पुरुषार्थ वाटतो महाराज. येड्याचे स्टेटस ठेवणार, येड्याचे फोटो काढीत बसणार, चांगलंय, तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. अरे कोणाच्या पायावर मस्तक ठेवतो, कोणाचं स्टेटस ठेवतो, त्याचं भान पाहिजे महाराज. त्यांच्या मागं काय धर्मसत्ता आहे का, नीतीची सत्ता आहे का, त्यांच्या वागण्यात नीती का बोलण्यात नीती, काही नाही महाराज. संतांच्या बोलण्यात नीती, वाचा बोलो वेदनीती, करू संती केले ते बोलण्यात नीती. त्यांच्या हसण्यात खेळण्यात नीती, ते हसतील, खेळतील, टिंगल मस्करी करतील. ज्ञानोबराय 9व्या अध्यायामध्ये म्हणतात, जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्या ते परवते सर म्हणती, जयाच्या लीले माझी नीती जी आली दिसे. 9व्या अध्यायातली ओवी, महात्मा नस्तुमाम पार्थ दैवीम प्रकृती आश्रितः. 9व्या अध्यायातली ओवी, याच्यावर आलेली ओवी, जे कैवल्या ते परवते सर म्हणती. आम्हाला पाठ करायला अध्याय होता तो सगळा पाठ करून ठेवलेला आहे. जयाच्या आळंदीला जर आले ना, बहुतेक आळंदीला नाही, नागपूरला, एका ओवीला एक श्लोक तयार केला एका विद्वानाने. आता स्वामी दयार्णव का काय नाव विसरलो त्यांचं नाव मी, सुंदर माझ्याकडे आहे तो. तर एका ओवीला एक श्लोक तयार केला. ज्ञानोबरायांनी श्लोकाला ओव्या तयार केल्या, पण संस्कृत पंडितालाही ज्ञानेश्वरीची उंची कळावी. कारण आता महाराष्ट्रातच मराठी चालते ना, काशीला चालत त्यानं काशीच्याही विद्वानांना ज्ञानेश्वरी कळावी.
म्हणून त्याने ज्ञानेश्वरीचं परत रूपांतर श्लोकामध्ये केलंय बाळ. आणि एका ओवीला एक श्लोक असे बरोबर 9032 श्लोक केले माझ्याकडे आहेत ते. या ओवीला त्याने श्लोक केलाय एशा विठ्ठल विठ्ठल लीलायाम अपि एशाम वै नितिर्ला लस्यते सदा वा. ते लीलेमध्ये सुद्धा त्यांच्या हसतील खेळतील चेष्टा मस्करी करतील नीतीला धरून. हल्ली लोक चेष्टा मस्करी करतात पण त्या चेष्टा मस्करी नीतीला धरून नसते. अंगलट येते 9 ते 11 कीर्तन गावचं आणि मग मालकाला काय नाद नव्हता परमार्थाचा. ते आपल्याचं नादात असं होतं. पण बाई माणसाला परमार्थाचा नाद होता. मग ती त्या दिवशी गोकुळ अष्टमीचं कीर्तन 10 ते 12 कीर्तन राहतं. ती 10 ते 12 कीर्तनात जरी 12 वाजता फुलं पडली भगवान कृष्णाचा जन्म झाला तर बाया म्हणल्यावर मग पाळणा बिळणा म्हटल्या भगवंताचा मोठा उत्सव झाला. सोंटवडा वाजला एक तिथंच वाजले. बायको काय येईना म्हणून त्याने ठरवलं बायकोची चेष्टा करायची. आणि त्याने अंगावर घोंगडी घेतली आणि घराबाहेर गल्लीत येऊन बसला अंधारा जाग्यावर. आणि ती बायको खाल्ल्या आलेली एकटीच यायची. गावामध्ये मोठं गाव होतं. आईली जरा घाबरतच आली 1 वाजता. पण त्याने बायकोची चेष्टा केली आणि धावला तो अंगावर अंधारात गेलो. ती बायको हलक्या काळजाची होती. बायको एवढी घाबरली तिने जीवच सोडून दिला. बायकोच मरून गेली महाराज. आणि मग वरडायचं बायको मेली तुझी चेष्टा तुला कामाला आली महाराज. कुठं चेष्टा करावं काय करावं कसं अंगलट आलं. नाथ महाराज म्हणतात अशी ही चेष्टा भल भल्यासी लाविला पट्टा भल भल्यासी लाविला पट्टा. अशी भल भल्यासी लाविला पट्टा भल भल्यासी लाविला पट्टा. ही चेष्टा भल भल्यासी लाविला पट्टा भल भल्यासी लाविला पट्टा. असे भल भल्यासी लाविला पट्टा भल भल्यासी लाविला पट्टा. अशी ही चेष्टा नाथ महाराजाचा अभंग आहे. भल भल्यासी लाविला पट्टा सगळी उदाहरणं आहेत. चेष्टा कोणाकोणाची अंगलट आली नाथ महाराजाचा एवढा अभंग पाठ करून घ्या मला. भल्या भल्याच्या अंगलट आली. पण संत चेष्टा करतील मस्करी करतील टिंगल करतील काही करतील नीतीला धरून. जयाच्या लीले माझी नीती झियाली जशी. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये एक सिनेमा लईच गाजला महाराज. कोण म्हणलं सायराट? सायराट नाही मग संत तुकाराम. जुन्या लोकांना विचारा संत तुकाराम चित्रपट कधी आपल्या जिल्ह्यात येतोय कधी टॉकीजला लागतोय बरोबर लोक वाट पाहायची महाराज. आणि टॉकीजला लागल्यावर तिकीटच भेटत नसायची महाराज. आणि लोकांची एवढी फुल्ल गर्दी राहायची. लोक टॉकीजला संत तुकाराम पाहायला जायचे टॉकीजच्या बाहेर चपला काढून जायचे महाराज. वा काय लोकांची भावना तुकोबरायच्या चित्रपटावर महाराज. काय लोकांमध्ये तुकोबरायच्या नीतीचं चपला बाहेर काढून जायचे. आणि चित्रपट ऐकलो रडत बाहेर यायचे आणि आपल्याच चपला घालून जायचे. असा घोटाळा आहे. कीर्तनकाराच्याही चपला लोक न्यायला लागलेत महाराजाला. काय सांगा 4 वेळा माझी चप्पल चोरी गेली महाराज. आणि आमच्या ड्रायव्हरची 3दा गेली. ड्रायव्हरनं म्हणलं अरे तुझी 3दा गेली आता तू बघ एखादी कोणाची तरी. तो आज एखादी कोणाच तरी घेतोच. आणि त्याने ज्या दिवशी घेतली त्या दिवशी परत माझी गेली. मग मी ड्रायव्हरला म्हणणार तू माझी चप्पल गेली तो मी आणली बा दुसऱ्याची. पाहू कोणाची तर ती माझीच होती. आता काय कर म्हणलं तू तर डीपीवरच आकडा टाकला कमाल झाली. डीपीवर पण आकडा टाकीत का असो. आणि बघ प्रकरण असं झालं. ती चित्रपटाची भूमिका ज्यांनी केली होती ना त्यांचं नाव आहे विष्णुपंत पागनीस. आता ते चित्रपटच आहे तो सिनेमाच आहे. ती काय फक्त कृती करायची असते. ते काय खरं वागायचं नसतंय. आता काय अरे विष्णुपंत पागनीस चित्रपट प्रसिद्धीला आला पण त्यांनी सगळे आपापलं वेश सोडून निघून गेले. पण विष्णुपंत पागनीस यांनी वेश सोडला नाही. ते धोतर ती बाराबंदी ते पागोट ते विना चिपळी तशीच ठेवली. परत घरात आलेलं आहे. मग अशी मला माधवबा म्हणले वडील घरात येत नाही. महाराज माझ्या डोळ्यात पाणी आलं की आहेत माणसं आजोबाची महाराज की जी तत्व जपली पाहिजे महाराज. वा बाहेरच थांबतात तर बाहेरूनच जातात महाराज. अशी लय माणसं आहेत गावगाव महाराज. विष्णुपंत पागनीस परत घरी गेले नाही. तुकाराम तुकाराम महाराज म्हणून
तुकाराममय झाले महाराज. वा. नाटक केलं, चित्रपट केला, पण ते खरं करून दाखवलं. आळंदीला आल्यावर एक पुस्तक विकत घ्या, पण विकत भेटत नाही, माझ्याकडे आहे, मी तुम्हाला झेरॉक्स करून देतो. पुस्तकाचं काय नाव आहे? भक्त लीलामृत. लेखक कोण? संत कवी महिपती महाराज. भेटत नाही ते, आता माझ्याकडे आहे, ते PDF मला महाराजांनी दिलेली, त्यांच्याकडे आहे. तर झालं प्रकरण असं, त्याच्यात एक कथा आलेली. जगन्नाथपुरीला एक नरहरिदास नावाचे साधू होते. एक 250-300 वर्षापूर्वीची कथा आहे. नरहरिदास काय काम करायचे? जगन्नाथाचं भजन करायचे. पण थोडं नटरंग अंगामध्ये होता, नटराज होते ते. मग ते नाटकांमध्ये भाग घ्यायचे. वेगळे वेगळे नाटकं, भक्त प्रल्हाद, सीता वस्त्रहरण, असं लंका दहन, अशी नाटकांची ती कामं करायची. एकदा प्रसंग असा झाला की भक्त प्रल्हाद नाटक गावात होतं. मग सगळ्याला सांगितलं, का हो तुम्ही पार्ट कोण घ्या, कोणतं घ्याल? एक मुलगा होता, तो ना, मी भक्त प्रल्हाद होतो. एक बाई म्हणले, मी काय यादू होते, तुम्ही कोणतं घ्याल? रांगडा गडी होता एक, तोला मी हिरण्याक्ष होतो. तुम्ही? दुसरा एक होता, तो मी हिरण्यकश्यप होतो. ओ नरहरिदास, तुम्ही कोणतं पार्ट घ्याल? ते माझं नाव नरहरी असल्यामुळं मी नरसिंहाचं पार्ट घेतो. बरं चालेल. पार्ट वाटून दिलं. आता ते नाटकच होतं, ते काय खरं करून दाखवायचं नसतंय. झालं नाटक सुरू. महाराज म्हणते, हिरण्यकश्यप प्रल्हादाला नाटकात म्हणतोय, काय प्रल्हादा, ज्या नारायणाचं तू नामस्मरण करतोय, कुठं आहे तुझा नारायण? प्रल्हाद म्हणला, कुठं नाही माझा नारायण. मग ते हिरण्यकश्यप सांगितलं, खांबात आहे का तुझा नारायण? आता ते नाटकच चालू होतं, ते काय खरं करायचं नसतं. त्या खांबात पहिलेच नरहरी महाराज येऊन बसले होते. ते नरहरी महाराज जे होते ना, नरश्याचं पार्ट घेऊन बसले. प्रल्हाद म्हणला, याही खांबात आहे. मग झालं बा, त्या दुर्जनाने लात मारली. कुठं? नाटकात. खांब फुटला, त्याच्यातून नरहरिदास बाहेर आले. आता ते नाटकच होतं. मग त्यांनी ते हिरण्यकश्यप मांडीवर घेतला. आता खोटा खोटा फाडायचा ना, त्याने खरखरत फाडा मारा, माणूसच फाडून टाकला. सगळे आतडीच गळ्यात घातले, असे लाल बंद होऊन पास होते. अरे हाहाकार झाला, सगळे लोकच उधळलं, नाटकच उधळलं. मारा, कोणी ओरडतोय, कोणी रडतोय, कोणी हाणू घेतोय. अरे काय माणूस आहे का काय? माणूस मारला. आता ज्याला मारला त्याला आणखीन ते 8 भाऊ होते. जुन्या काळात आशीर्वाद होता, अष्टपत्रा सौभाग्यवती भाऊ, 8 मुलं व्हायची. जुन्या काळात जरा मोकळ्याच हाताने कारभार होता महाराज. आता बळबळ एक त्याला 7 भाऊ होते. ते 7 भाऊ घरी गेले आणि कुऱ्हाडीच घेऊन आले महाराज. म्हणजे नरहरिदास तोडूनच टाकायचा. सुदैवानं त्या दिवशी नाटक ऐकायला राजा होता जगन्नाथपुरीचा. ते नरहरिदासला म्हणे, अरे काय केलं तू? माणूस फाडा, तिची हातडी गळ्यात टांगली, काय केलं तू? नरहरिदास म्हणजे, मग कशाला प्रल्हादाला त्रास देत होता? अरे बाबा, नाटक चालू आहे, हे कलियुग आहे, गोष्ट कृतयुगातली. म्हणजे तुला डोकं कसं नाही? त्याने काही म्हणा, पण मी त्या नाटकात खरं वागलो. अरे कुठं खरं वागायचं तुला काही कळतं का? त्या 7 भाऊ आले, राजे याला आमच्या हातात द्या, याची खांडोळीच करतो. राजा म्हणला, थांबा, मलाही पाहायचंय नाटकात खरं वागतोय का काय. मग दुसऱ्या दिवशी सगळे या बोलवले. हे बघा, 15 दिवसात आपल्याला परत एक नाटक करायचंय. कोणतं? म्हणले रामायण. बोला पार्ट कोण काय घेतं? मग एक माऊलीला केलं कौशल्या, एकेला केलं कैकेयी, एकेला केलं सुमित्रा, एकाला केलं राम लक्ष्मण, सगळे सीता भरत शत्रुघ्न, सगळं केलं. नरहरी, तुला पार्ट मी देणार आता. म्हणले काय? तू दशरथाचं पार्ट घे. चालेल म्हणले. झालं रामायण सुरू. नाटकात खरं वागायचं नाही, पण ह्या माणसाला नाटकात खरं वागायची सवय होती. आणि दशरथाचं पार्ट घेतल्यावर नेमकं प्रकरण आलं राम वनवास. राम वनवाला निघाले, आणि हाही खरं वागतोय का पाहायचं म्हणून मग त्या दशरथाचं पार्ट असं वठवलं नरहरिदासाने. राम माझा जीवेचा प्राण, राम माझे तन मन धन, रामा वाचोनी प्राण कुडीत जाण न राहती. राम 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 नाटक चालू आहे. आणि नाटकात दशरथाने राम म्हणून अंग टाकलं आणि प्राण सोडल्यासारखं केलं. खरंच प्राण सोडला. अर्धा तास झालं उठेनात. मग लोक शांत झाले. मग राजा स्वतः आला. राजाने ते प्रोत उठून लोकांना दाखवलं, हा माणूस एकदम सत्यवादी आहे. त्याने ते जे माघ मनुष्य मारला, हिरण्यकश्यप म्हणून मारला, त्याचाही याला दोष नाही. कारण आता याने दशरथाचं पार्ट एकदम खरं करून दाखवलं. राम राम म्हणून प्राण सोडला. या महात्म्याची समाधी या जगन्नाथपुरीमध्ये मोठी होणार.
आणि मी समाधी मंदिर बांधणार. कधी जगन्नाथपुरी? कोण कोण गेले जगन्नाथपुरीला? हात वर करा बरं. कोणीच नाही गेलं. बर, जे गेलेत ना त्यांनी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं काय? मला प्रश्न विचारायचा आहे. नरहरिदास यांची समाधी जगन्नाथपुरीला महाराज. वा, संपला माझा विषय. नाटकच आहे, खरं करायचं नाही. पण ते हसतील, खेळतील, टिंगल मस्करी करतील, नीतीला धरून विठ्ठल. त्यांच्या बोलण्यात नीती, त्यांच्या हसण्या खेळण्यात नीती, त्यांच्या उपदेशात नीती. धर्म नीतीचा ऐकावा व्यवहार, धर्म नीतीचा ऐकावा व्यवहार, धर्म नीतीचा ऐकावा व्यवहार. धर्म नीतीचा ऐकावा व्यवहार. निवडिले सार असार ते, निवडिले सार आसार ते, निवडिले सार असार ते, निवडिले सार आसार ते. धर्म नीतीचा ऐकावा व्यवहार, धर्म नीतीचा ऐकावा व्यवहार. धर्म नीतीचा ऐकावा व्यवहार, धर्म नीतीचा ऐकावा व्यवहार. समाजाला नीतीच, त्यांच्या बोलण्यात नीती, त्यांच्या हसण्या खेळण्यात नीती, त्यांच्या उपदेशात नीती. ते समाजाला नीतीचाच उपदेश करतात. मंडळी ऐका, धर्म नीतीचा ऐकावा व्यवहार. निवडले सार असार ते. कोणी म्हणून का हो? ते आम्हाला नीती उपदेश करतात. आम्हाला नीती कळत नाही का? खरं सांगू, तुम्हाला सगळं कळतं, फक्त नीतीच कळत नाही. हा घोटाळा आहे मला. वा, 72 खोडीपरी देव मन कंठी असा समाज आहे महाराज. समाजाला सगळं कळत. आज समाजाने सगळं धरलंय, फक्त नीती सोडली महाराज. का बरं असं घडलं? त्याचं कारण हे युग. या युगाचं हे महिमान आहे विठ्ठल. ऐशे यथार्थाचे अनर्थ, ऐशे यथार्थाचे अनर्थ. झाला बुडाला परमार्थ, झाला बुडाला परमार्थ. नाही ऐशी झाली नित, नाही ऐशी झाली नित. हा भूत पातले पहा हो कलीचे महिमान, पहा हो कलीचे महिमान. या युगाचं हे महात्म्य. या युगाला आलेली माणसं सगळं धरतील, फक्त नीती सोडतील. ऐशे यथार्थाचे अनर्थ. सगळ्या यथार्थ गोष्टी अनर्थाला प्राप्त झाल्या. जुन्या काळात कीर्तन ऐकल्यावर लोक माळी घालायची. आता कीर्तन ऐकलं लोक म्हणजे माळी काढल्या नाही बऱ्या. महाराज डाबेला जे होते तर आपलं काय खरं आहे? महाराष्ट्रातला एक कीर्तनकार एकादशी धरत नाही, 50,000 रुपये घेतो. नाव विचारू नका, नाव विचारू नका, कारण तुम्हीच त्याला जाऊन सांगता माऊली तुझं नाव घेतलं होतं. तुम्ही एवढे गुणाची आहेत का? तुम्ही किती शान आहेत हे मला माहिती नाही. मला 50,000 रुपये घेतो एकादशीला. ड्रायव्हर फराळ करतो, पण महाराज जेवतात. त्याला मी कळतही तशी एकादशी धरत नाही. कमाल झाली बा. म्हणलं मानलं पाहिजे, समाजाला मानलं पाहिजे. हो किती येडे सांभाळले या समाजाने महाराज. ऐशे यथार्थाचे अनर्थ. झाला परमार्थाचा विषय संपला. आता झाला बुडाला परमार्थ. बर, नाही ऐशी झाली नीत. समाजातली नीती संपली महाराज. हा भूत पातले. नीती जर असल तर 250 वार करून कोणाला मारलं असतं का महाराज? तुम्ही रोज बातम्या ऐकत आहे का नाही? या भारतात वाल्याचा वाल्मिक झाला होता हे ऐकून होतो बा, पण वाल्मिकचा वाल्या झाला हे पहिल्यांदाच ऐकायला भेटलं महाराज. संभाजी राजानंतर इतकी क्रूर हत्या फक्त त्या माणसाची झालेली महाराज. फार मोठी शोककळा या महाराष्ट्रात महाराज. नीती संपली विठ्ठल. जुन्या काळात मुलांच्या नावामध्ये नीती राहायची. तुमचा नीतिराज दिसत नाही म्हणजे महाराज तो आता मुंबईला नोकरी लागला. वा वा वा. नीतीमध्ये त्यांच्या मुलांच्या नावात नीती राहायची. तुमचा नितेश दिसत नाही. वा, नितेश म्हणजे तो आता मंत्री व्हायचा विचार झालाय का? बरं, तो नितेश राणे. वा, मुलांच्या नावात नीती होती. नीतिराज.
नितेश. पण आता लोकांनी नावातही नीती ठेवली नाही म्हणून नाव ठेवलं त्यांनी नीती न म्हणून नितीन. वा गडकरी नाही तो नीतिवान माणूस. जुन्या काळात मुलींच्या नावातही नीती राहायची. तुमची नीता दिसत नाही हो. मारा तिचं लग्न झालं, ती 2 मुलं झाली. असं वा नीता वा. आता नीता राहिलीच नाही, त्याला जोडून दिलाय. नीता नीतीच ठेवली नाही. नीता विठ्ठल नीती राहिली कुठं. एक रामायणाचार्य गावात रामायण सांगत होते. 4 दिवस झाले. त्याच्यात आलं लंका कांड आणि मारुती प्रभू राम लंकेत वानर सेना नेली. त्या गावात एक प्राध्यापक होते. रोज रामायण ऐकायला यायचे. सेवानिवृत्त होते. गावच्या लोकांनी काय त्यांना 4 दिवस विचारलं नाही. आता 5व्या दिवशी विचारणार होते. त्या प्राध्यापकाला वाटलं मी प्राध्यापक असून मला का विचारेना. कार्यक्रमच कसा होतो पाहतो. ही शिकलेली आहेत ना, लय हुकलेली असते महाराज. आणि मग ते प्राध्यापक म्हणला हो महाराज भान करा तुमचं रामायण. महाराज आता बाहेर गावची होती. ती गडबडली. खाओ अरे ज्या रामाचं तुम्ही रामायण सांगता त्या रामाचं किती चुकलं. रामाचं काय चुकलं. अहो लंकेत त्याने वानर नेण्याच्या ऐवजी नर का नेली नाही. नरांचं काम वानरांकडून का करून घेतलं. वानरा हाती लंका घेवविली म्हणे. तू का रामाला न्यायचं ना. आम्ही गेलो असतो सीतेसाठी लढाई केली असती. मागं घेऊन आलो असतो सीतेला. नर नेण्याच्या ऐवजी वानर का नेले. महाराजही हुशार होते. महाराज म्हणजे प्राध्यापक लंका सोन्याची होती म्हणून माणसं नेली नाही. माणसं जर नेली असती तर लढाई राहिली असती बाजूला. यांनी आप पडिले वळण इंद्रिया सकाळा. लोकांनी खिसे भरले असते. प्राध्यापक गप्प झाला. हो बरोबर आहे. वजा गाली उगा 3 लाख रुपये घेतो का कथेचे. मग असो रामायणाचार्य म्हणले मी नाही मग असा घोटाळा आहे महाराज. कलियुगातले लोक नीती नाही धरणार. अरे 1000 रुपयासाठी मत विकित येत. हे काय नीतीच्या गप्पा हाणणार. विठ्ठल म्हणून समाज नीतीभ्रष्ट झाला. म्हणून आमच्या संतांनी नीतीचं शस्त्र उगारलं. समाजाला आता नीती शिकवायची. आणि संत समाजाला नीती शिकवतात. पण कशी शिकवतात. आदराने शिकवतात, कौतुकाने शिकवतात. तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात आम्हा हे कौतुक जगा विरीत. आम्हा हे कौतुक जगा विनीत. 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 करावे फजित सुखती ते. करावे फजित सुखती ते. याचा निरोबे कासयाचा नाम याचा निरोबे. करावे भजित सुखती ते. करावे भजित सुखती ते. कासयाचा वाद एकाचा निरोबे. कासयाचा वाद एकाचा निरोबे. समाजाला त्यांच्या बोलण्यात नीती, हसण्यात खेळण्यात नीती, उपदेशात नीती. समाजाला नीतीचा उपदेश करतात पण बळजबरीने करत नाही. मग आदराने करतात. वा आम्हा हे कौतुक. कौतुक म्हणजे आदर. कौतुक आहे त्यांचं. हे कौतुकाने ते करतात. मला लीलया सहज
आम्हा हे कौतुक काय हो जगा द्यावी नीत. आणि नीतीचं शिकवण देत असताना जर कोणी नीती मार्गावरून पदभ्रष्ट होऊ लागला त्याचा कान धरतो. करावे फजित चुकती ते जो चुकल मग तो घरातला असो नाही तर दारातला असो. नीती पुढं क्षमा नाही. आपला तो बाळान लोकांचं कार्ट नाही 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 नाही. अहिल्याबाईंनी आपला पोटचा मुलगा हत्तीच्या पायाखाली देऊन मारलाय म्हणून नगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर झालं. हा का कारण एवढी नीती संपन्न राजकारणात मावली होती. राजकारणी माणसं आपल्या पोराला पुढं करतात. हा माझं पोरग पुढं आलं पाहिजे. माझ्या घरात सूर्य नारायण सूर्याला आदित्य म्हणतात. आदित्य उगवला पाहिजे. अरे हो बाबा पोरं पुढं काढायच्या पेक्षा ते पोरं नीतिवान किती हेही पाहिलं पाहिजे. बरं वा माझा मुलगा नीतिवान नाही याला हत्येच्या पायाखाली द्या. अहिल्याबाई वा करावी फजित चुकती ते जो चुकल त्याची फजितीच करायची आणि त्याला नीतीच्या मार्गावर आणायचं. हे संतांचं वैशिष्ट्य. आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत. इथं जग शब्दाचा अर्थ काय हो? जग शब्दाचा अर्थ ज्ञानोबरायांनी काय केला आहे का? माऊली सांगते देव मनुष्य स्थावर यया नाव जगडंबर. माऊली म्हणते जग म्हणजे काय? देव मनुष्य स्थावर. स्थावर म्हणजे जड. मनुष्य म्हणजे माणसं. देव म्हणजे देव. तुम्ही म्हणा संत नाही जगात येत का? देव ते संत देव ते संत. देव पदाने संत आले. देव संत माणसं आणि जड सजीव निर्जीव वस्तू त्याला म्हणायचं जग. मग संताने स्थावरालाही नीती शिकवली देवालाही नीती शिकवली महाराज आणि माणसाला तर शिकवली यातच वादच नाही. दगडांना पाषाणांना नीती शिकवली. जगद्गुरु तुकोबराय जन्मले देहुला पण तुकोबरायची कर्मभूमी आहे लोहगाव विमानतळ. लोहगाव विमानतळ पुण्याजवळच. तुकोबराय लोहगावला कीर्तनाला जायचे. एक दिवस रात्री कीर्तन संपलं. सकाळी स्नान केल्याने एका शिळेवर बसले दगडावर. ती शिळा आजूकही लोहगावला आहे. ज्या शिळेवर तुकोबराय बसायचे. बसले तुकोबराय. एक ब्राह्मण होता. प्रत्येक घरी लोखंड मागायचा जाऊन. लोखंड आहे का? द्या देता का लोखंड? लोखंड द्या लोखंड द्या. तुकोबरायकडा तुकोबराय पकवाजाची मोडलेली हातोडी फुटलेला टाळ काही तुटलेल्या तारा काही लोखंड असेल तर देता का? तुकोबराय म्हणजे ब्राह्मण बघ का हो लोखंड कशाला लागतंय? महाराज गेल्या वर्षी मी एक मोठा यज्ञ केला. तुम्ही त्या यज्ञाचं कीर्तन केलं काल्याच. हो हो पण त्या यज्ञाचा माझ्यावर कर्ज झालंय. मग 10,000 रुपये कर्ज. इतकं? हो. मग लोक म्हणत होते आम्ही तुम्हाला सहकार्य करू. फार्म भरायला सगळे राहतात पण मतदानाला कोणी राहत नाही. मग लोकांनी सहकार्य केलं नाही. ते कर्ज माझ्यावर झालं. 1 वर्ष झालं मी बुजवतोय. मग पैसे का मागत नाही? म्हणजे लोक पैसेच देत नाही. मग लोखंड मागतो ब्राह्मण हुशार गडी आणि ते लोखंड विकतो. त्याच्यातून जे पैसे येतील त्यांनी कर्ज बुजवतो. तुमच्याकडे काही फुटलेला टाळ पकवाजाची मोडलेली हातोडी काही तारा असतील देता का? तुकोबरायला ब्राह्मणाची दया आली. दया करणे जे पुत्राशी त्याची दासा आणि दासी. तुकोबरायचं अंतकर पघळलं. तुकोबराय म्हणजे तुमच्याकडे लोखंड किती गोळा झालंय? म्हणजे चांगलं पाठी बरे आणा बरं ते लोखंड. मग 2 जणांनी पाठी उचलून आणले. तुकोबराय उठले त्या शिळेला हात जोडले. माई ब्राह्मण गरीब आहे. मग या ब्राह्मणाला आपल्याला मदत करायची. मग आता लोक काय देणार नाही. असं कर हे लोखंड आता मी शिळेवर टाकतो. तू एवढं लोखंड सोनं कर. तुकाराम महाराजाचा स्पर्श ज्या शिळेला झाला त्या शिळेचं रूपांतर परिसात झालं आणि ते घमिलं भरून लोखंड टाकलं. पाहता काय त्या शिळेच्या स्पर्शाने तुकाराम महाराजांनी त्या शिळेला जडाला उपदेश केला. नीतीचा उपदेश. चकचकीत सोनं झालं. ब्राह्मण उड्याच हाणायचा. मी पुन्हा येईन मी पुन्हा. आपलं धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ. उड्याच हाणायला लागला. ब्राह्मण गेला. त्याने ते लोक सोनं विकलं कर्ज पुजलं. परत मोठा यज्ञ केला. पैसे साराना. आता बातमी लोकांना कळाली. लोक निघाले ना वेळा खुरप कोयता कुऱ्हाड घेऊन कुठं त्या शिळेला घासायला. आपल्याला लोखंड होईल का? तुकाराम महाराजांनी सांगितले. लोक आले. शिळेला सांगितलं बाई त्या ब्राह्मणाला गरज होती म्हणून सोनं केलं. हे आलेत ना यांना 8व्या पिढीसाठी कमवून ठेवायचंय. मग अजिबात सोनं करायचं नाही सांगितलं नाही म्हणतील बघ. मग शिळेला नीतीचा उपदेश केला. लोक आले. कोणी पहार घाशीत आहे कोणी टिकाव घाशीत आहे. सोनं झालं नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो आजू काही लोहगावला जा. लोक आजू काही त्याला चावी घाशीत आहे. जुळलं तर जुळलं बापा. लोक भामटी. आता काय सांगावं तुम्हाला. समाज सहेतुक परमार्थ आहे समाजाचा. विठ्ठल
उपदेश केला. देव मनुष्य स्थावर ययानाव जगदंबर स्थावर. पाषाणाला उपदेश केला. ज्याला गरज आहे त्याला दिलं पाहिजे, ज्याला गरज नाही त्याला द्यायचंच नाही. वा. स्थावर देवाला हे नीतीचा उपदेश केला. इथून गेल्यावर नामदेव महाराजाच्या गाथ्यात एक अभंग वाचा. पाठ नका करू का, तुमच्या ज्याने पाठच होणार नाही. तो मला मोठा अभंग आहे. सुरुवात काय, युक्तायुक्त ज्ञान वैराग्य साधन. अभंगाची सुरुवाती कोणाकडे मोबाईलमध्ये नामदेव महाराजाचा गाथा असतो तो उघडा, मी काय सांगतो ऐका, फरक पाहण्यासारखं आहे महाराज. वा. काय आहे, प्रसंग असा झाला की एक दिवस राजाईचं आणि नामदेव महाराजाचं लई भांडण झालं. राजाई म्हणली, कळू नाही तुम्हाला, दुसरे कीर्तनकार बघा ना, काय त्या कीर्तनकारांनी गाड्या घेतल्या, काय त्यांच्या बायकांना साड्या, काय डागडागिने, आणि तुम्ही, अरे तुमची मी बायको ल्याया ना खाया ना जेवाया नेसाया, दुःख भोगावया जन्माले, एखादी रामकथा धरा, जरा आणा 2-4 लाख, जरा गाणे पाठ करा 5-25, गाणेवाल्या लय भावाला आता कलियुगा. कोण म्हणत होती, राजाई मी नाही, अशी राजाई म्हणते महाराज. असो एवढं सांगून सुद्धा लोकांना आकली येणार नाही, हे विचारचे महाराज. आणि मग लय बोलले, तुम्हाला सांगून काही फायदा नाही, मग ज्या पांडुरंगाने तुम्हाला बिघडवलं त्याचाच बेत पाहते. जीव राजाईने पदर खोसला का थेट पांडुरंगाच देवळात. आता तो अभंग पाहण्यासारखा आहे महाराज. का रे पांडुरंगा, तुला कळत कसं नाही म्हणजे, माझा मालक तू कीर्तनकार केला, तो निष्काम कीर्तनकार काही घेत नाही. अरे आम्हाला खायची परप्रांत, अशी काय परिस्थिती. तेवढ्यात नामदेव महाराज आले. पांडुरंग नामदेव महाराज म्हणले, नाम्या आता लय बायको बोलली तुझी, बाई बोलल्यावर लय लागत महाराज. असो खाली काय पाहता बरं बघा, असो बाई बोलल्यावर लय लागत महाराज. आणि मग आता देव म्हणे, नाम्या अंगीकार हिचा करो नि देवाचा सुखी होई. नामदेव महाराज देव म्हणले, नाम्या मी सांगतो आता बायकोचा अंगीकार कर. लय बायको बोलले, आता थोडं बायकोकडे लक्ष दे, घर बरं चलल, घरात जरा पैसा येईल, उद्योगधंदा करावा, असं तसं कवर काकडान, कवर हरिपाटन, प्रदक्षिणान, दर्शनन, अभिषेक. आता देव म्हणे, नाम्या अंगीकार हिचा करोनी देवाचा सुखी होई. नामदेव महाराज म्हणले, देवा नामा म्हणे, देवा ऐकाची वचन, उभग कोण्या गुन्हे आला असे देवा, आमचा उभग आला तुम्हाला. आम्ही हरिपाठाला हजर नाही, आम्ही हरिपाठाला हजर आहे, आम्ही काकड्याला हजर नाही. शहाणा गायक आणि शहाणा पकवाजा कधीच काकड्याला उठणार नाही महाराज. हा नियम आहे का काय, का काय वारकरी संप्रदायाचा लिखित नियम आहे का काय, हरिपाठालाही थांबणार नाही, मोकळे हिंडणार महाराज ते. अरे काकडा आणि हरिपाठ करत नाही त्याला वारकरी म्हणून घेण्याचा अधिकार नाही. विठ्ठल असल गाडीत सुद्धा हरिपाठ म्हणते. तुम्हाला आमचे काही जुने कीर्तनकार आहेत, गाडीत हरिपाठ म्हणतात मला. आम्ही सकाळी पूजेला बसलो महाराज, अंगावर तांब्या पडली का लगेच सुरू करतो, रूप पाहताला तरी सुख झाले वसा तू विठ्ठल बरोबर सुरूच करायचो. 7 वळी, 4 वासदेव, 4 आंधळे पांगळे, 6 गवळणी जोगी, 6 गवळणी, ज्ञानेश्वर माऊली आरती. एवढं होस तर बरोबर देवपूजा संपत्ती. रोज काकडा केला पाहिजे वारकऱ्याने महाराज. वा. काहीला काकडा म्हणलं का वाकडाच होतीत लोक महाराज. असो आणि मग देवा सगळी सेवा मी करतो, तू मला या बायकोच्या पदराला बांधतो, तिला वैतागून तुझ्याकडे आलोय मी, परत तिथंच पाठवतो. कमाल झाली तुझी देवा. त्या पक्षाला वैतागून तुमच्या पक्षात आलो आणि तुम्ही म्हणता आता तुमचं साहेब तिकीट कापलं म्हणून तुम्हाला आता मंत्री करणार नाही, चालो म्हाताऱ्याकडं. असो मी माझ्या मुखात बळ आहे, भुजात बळ नाही. हा बरं. असो आणि मग मला मंत्री केलं देवा. मग आता तुलाच आमचं उभं आलाय, मग इथं राहायचंच नाही. जिथं आपली किंमत होत नाही तिथं राहायचं कशाला. देवा आमच्या सेवेची तुला किंमत नाही, मग हे बघ निघालो. देवने जाशील कुठं जाशील, काय समजलं तू नामदेवाला. हा इथून जाणार म्हणजे 1000 किलोमीटरवर, मग तिथं नवीन पंढरपूर उभं करणार, नवीन चंद्रभागा, नवीन पुंडलिक, नवीन विष्णुपद, नवीन गोपाळपूर, पांडुरंग म्हणजे सगळं करशील. आणि देव नामदेव महाराज म्हणले, आपणची तीर्थ, आपणची व्रत, आपण दीनानाथ होईन मी, मीच विटेवर पांडुरंग म्हणून उभा राहील. आणि इथून पुढे लोक पंढरपूरला येतील आणि सांगतील इथं पूर्वी पंढरपूर होतं, पण नामदेव महाराजांनी ती 1000 किलोमीटरवर नेलं. आणि मग नामदेव महाराज निघाले. तर अरे कुठं चाला नामा, चाललो म्हणजे गुवाहाटीला, आपलं चाललो म्हणजे इथून नाम थांबतच नाही म्हणजे. आता मी जरा आजारी असल्यामुळं एखादा शब्द मागं पुढं होऊ शकतो, जरा समजून घ्या. जागरण झालेले, झोप नाही माझी. आता मी इथून गाडीत बसलं का झोपणार आहे बरं का,
ते झोप नसल्यामुळे एखादा शब्द मागं पुढं होऊ शकतो माझा. आणि मग जे नामदेव महाराज तडा निघाले का चंद्रभागेत उडी टाकली, पहिलीकडे निघाले ना औंढ्या नागनाथाच्या दिशेने. निघाल्यावर पांडुरंगाच्या लक्षात आलं याच्या ताकद आहे, हे एकटा जायचाच नाही, 40 आमदार आपलं पंढरपूर चंद्रभागा हे सगळं घेऊनच जाईल. अरे मी नामदेव महाराज गेल्यावर मी अनाथ होईल, माझ्या अनाथाचा एकनाथ अरे कुठं चालला, आणि मग एकनाथ पुढं देवा माग आपलं देव माग, एकनाथ अरे इकडे बाबा इकडे. आणि मग देवा म्हणे नाम्या पाहे परतोन, नाम्या पाहे परतोनी, देव म्हणे नाम्या पाहे परतोन, देव म्हणे नाम्या पाहे परतोनी, तुझं मी शरण आलो आता, तुझं मी शरण आलो आता, तुझं मी शरण आलो आता. देव म्हणे नाम्या पाहे परतोन, तुझं मी शरण. देवाने भक्ताची शरणागती करावी. हो वा, याचा तुम्हाला विषयच वेगळा आहे महाराजा. देवाला सगळे शरण जातात, पण जगाचा मालक भक्ताला शरण जातो. देव म्हणे नाम्या पाहे परतोन, तुझं मी शरण आलो आता, चाल बाबा पंढरपूरला चल बाबा, तुला गृहमंत्री पद देतो, पण असं दरेगावला आपलं इकडं तिकडं जाऊ नको, माझी किंमत कमी होईल बाबा. आणि मग बळबळ नामदेव महाराजांना ना दिलं. देवाला नीती शिकवली महाराज, आणि वेळ प्रसंगी देवळ ठणकावला. वा, करावे फजित चुकती ते. देवाला नीती शिकवली, स्थावराला शिकवली, आणि आम्हा मानवांना शिकवली. मानवात 2 प्रकार, साधक संसारिक. कशावरून केले? संस्कारावरून. चांगले संस्कार त्याला साधक म्हणायचं, मग तो गृहस्थी असेल तरी वा, आणि संस्कारहीन असेल, तो ब्रह्मचारी जरी असला तरी तो संसारिकच आहे महाराज. तो वरी अवगे संसारिक. तुकाराम महाराजाचा ज्ञानेवाडा आहे महाराज. वा, एका जनार्दनी ग्रस्त आश्रमी बारा, जिने फजित खोरा दुसरी ते तुकोबराय म्हणतात. वा, आणि मग असे 2 प्रकार होतात, एक संस्कारावरून असंस्कारावरून. वा, मग दोघालाही नीती शिकवली, साधकाला नीती शिकवली, ग्रस्त्याला नीती शिकवली. हे 2 प्रकार तुम्ही का केले? त्यांच्या वागण्यावरून, त्यांच्या सादरीकरणावरून. तुम्ही सादर काय करता याच्यावरून तुम्ही संस्कारिक आहेत की नाही. पंढरपूरहून वारकरी आला का त्याने गाथा ज्ञानेश्वरी आणली, समजून घ्यायचं संस्कारिक आहे. पंढरपूरहून येत असताना त्याने लाटणं चाटू पोटपट बेलणं आणलं का समजून घ्यायचा तुम्ही घरी येऊन सादर काय केलंय. सादरीकरणावरून हे ठरतं. मला एका कंपनीत 2 कामगार होते. कंपनीच्या मालकाने दोघाला काढून हट आत बसून कंपनीत राहत हट चालते वा काढून टाकलं. दोघं असे होते. मॅनेजर साहेब तुम्ही आम्हाला काढलं, आम्ही उपाशी राहणार नाही, तुम्हाला आम्ही पोट भरूनच दाखवणार. कस काय? पाम. मग त्यातला एक सुसंस्कृत होता आणि एक असुसंस्कृत होता. जो सुसंस्कृत होता तो दुसऱ्या कंपनीत गेला, त्याने तिथं काम पाहिलं आणि तोही मॅनेजर झाला. आणि सगळे मॅनेजरच्या 5 स्टार हॉटेलला जेवायला यायचे, तो तिथं गेला. ज्याने काढलं होतं ना तो म्हणा, खरे मी तर तुला कामावून काढलं होतो, तू इथं सगळे मॅनेजर इथं जेवायला, तर तू इथं आला कसा? मॅनेजर साहेब तुम्ही मला काढलं, मी दुसऱ्या कंपनीत कामाला लागलो. असं काम केलं की 2 महिन्यात मीच तिथं मॅनेजर झालो आणि तुम्हाला इथं आलं. पण इथं जेवायला का आला? तुम्हाला दाखवायचंय मला काय की तुम्ही मला कंपनीतून काढलं पण मी उपाशी मरत नाही. हे बघा दाखवलं. वा, सुसंस्कृत. त्याने सादर केलं पण त्याच्या सुसंस्कृतपणा होता. एक दुसरा काढा होता ना, त्याने ठरवलं मालकाला दाखवायचंच आपण. आता कसं दाखवायचं? तो रोज उठायचा आणि त्या मॅनेजरच्या बंगल्या पुढे येऊन शौचाला बसायचा. मॅनेजर म्हणला, ए अरे काय चाललंय? तुला दाखवायचंय तुम्हाला कंपनीतून काढलं पण मी उपाशी राहत नाही. हे बघ पहा आता काय करा. दोघांनी सादर केलं पण एकाच्या सादरीकरणात सुसंस्कृतपणा आहे आणि एकाच्या सादरीकरणाला प्राकृतपणा आहे. विठ्ठल. तसे 2 प्रकार, साधक आणि संसारिक. मग साधकाला शिकवलं, बा साधका हो का पुत्रपत्नी बंधू यांचा तोडावा संबंधू. अरे बाबा हे फक्त दुपारच्या कामाचे आहेत, अंतकाळाच्या कामाचे नाही. वेळीच सावध हो बाबा आणि आपली आत्मसाधना कर, मुक्त हो, वैराग्य धारण कर आणि आत्मसाधना करून मुक्त हो. कधी योग आला तर निळोबरायचं चरित्र वाचा बरं का. निळोबरायचं मी सगळं सांगितलंय पण ते अजून चॅनलवर टाकायचं राहिलं. निळोबरायचं चरित्र मी 2 वर्षापूर्वी सांगितलेलं मी राहिले. आता तेवढा प्रयत्न करावा लागतील. लोकांना निळोबरायचं चरित्र माहिती नाही. किंवा आळंदीत आल्यावर एक पुस्तक विकत घ्या.
सगळ्याला सांगतो. कोणतं पुस्तकाचं नाव आहे श्री गुरु मारुतीबुवा गुरव जीवनचरित्र. ते फक्त संस्थेतच भेटतं. पण आपल्या नवीन आपली जुनी संस्था आहे ना, वारकरी शिक्षण संस्था, म्हणजे माऊलीच्या मंदिरापाशी जुनी संस्था, तिथं जायचं. मारुतीबुवा गुरव चरित्र एकदा वाचा मला. अरे राम, वाचा आणि मला फोन करा. ते चरित्र ज्याने वाचलंय तो रडला नाही असं घडणारच नाही. मग नथुसिंग महाराजांनी एवढं सुंदर लिहिलंय चरित्र, रडतोच माणूस महाराज. खरंच वाचण्यासारखं चरित्र आहे. साधकाच्या डोळ्यात अंजन आहे. मारुतीबुवा गुरव कशी वागली ती जुनी माणसं, एकदा वाचा चरित्र, खासच गोड आहे. साधकाला शिकवली नीती, ग्रस्ती माणसालाही नीती शिकवली. जोडोनी आधन उत्तम व्यवहारे, उदास विचारे, वेचकरी सपना माझा विषय. आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत, करावे फजित चुकती ते. हे नीती शिकवत असताना कासयाचा बाध एकाच्या निरोपे. एक नीती पुरुष असलेला जो परमात्मा आहे त्याचा निरोप घेऊन आम्ही इथं आलो आहोत. त्याने निरोपाला आम्हाला पाठवलंय. तुका म्हणे मज धाडिले निरोपा. नीती स्वरूप परमात्मा आहे. भगवंत 6व्या अध्यायामध्ये सांगतात नीती हे माझं रूप आहे. नीती रश्मी जिगीषताम वा. समाजामधली नीती मी आहे देव सांगतात. पण नीती स्वरूप जो पांडुरंग परमात्मा आहे त्याचा निरोप घेऊन आम्ही जगात आलो. नीतीचं काम सांगताना तुम्हाला कोणी आडवा पाय घालील ना, तुकाराम महाराज म्हणजे काय कोणाची ताकद आहे आडवा पाय घालायची. का सयाचा बाद एकाच्या निरोपे. पण महाराज जर कोणी आडवा पाय घातला तर समाज विरोधात गेला, गेला तर गेला. अरे गोमीचा एक पाय मोडला म्हणजे गोम लंगडी होत नाही. गोमीला लागण एवढे पाय. एखाद्या येडं विरोधात गेलं तर गेलं. त्याला समजून सांगण्यापेक्षा 2 शहाण्याला समजून सांगितलं चांगलं महाराज. वा, त्याला समजून सांगण्यात आता वेळ घालण्यात मजाच नाही. काय व्हावे कोपे जगाची. जरी जगातला एखादा मनुष्य आमच्या विरोधात गेला, घेणं नाही. वा, काय व्हावे कोपे जगाची. वा, पण ठीक आहे, जग आडवं आलं तर तुम्ही बाजूला केलं. अविद्या आडवी आली मग तुकाराम महाराज सांगतात अविद्येचा येथे कोठे परिश्रम. अविद्या आमच्यावर चालू करू शकत नाही का. आमच्याकडं रामकृष्ण नाम ऐसे बाण. आमच्याकडं बाण आहे. ध्यानात धरा धनुष्यबाण, मनात धरा धनुष्य आपलं राम ज्ञानदेवी मंत्र, हरिनामाचे शस्त्र तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. वा, रामकृष्ण नाम ऐसे बाण असा एक पाठ आहे बरं का. रामकृष्ण नाम ऐसे वाण. वाण म्हणजे पदार्थ. आमच्याकडे रामकृष्ण नावाचे असे पदार्थ आहेत की आम्हाला काही कमी पडू देत नाही महाराज. वा, अविद्येचा हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटेल. याला म्हणायचं अविद्येचा येथे कोठे परिश्रम, रामकृष्ण नाम ऐसे बाण. पण आमच्या जीवनामध्ये तुका म्हणे येथे खऱ्याचा विकरा, नसरती येरा खोट्या परी. आता आमच्या जीवनामध्ये खऱ्याला किंमत आहे, खोट्याला किंमत राहिली नाही. तुका म्हणे येथे खऱ्याचा विकरा, सत्यनीतीचा प्रचार आम्ही करणार. नसरती येरा खोट्या परी. खोट्याला किंमत राहिली नाही. गावामध्ये देहू गावात एका माणसाने काय केलं, काळी रान उन्हाळ्यात काळी माती चाळली, वस्त्र गाळ केली, डब्यात भरली. बुक्का घ्या बुक्का. मातीचा आला विकायला बुक्का म्हणून. तुकाराम सगळ्या गावाने घेतला. तुकोबराय घ्या बुक्का. तुकोबराय म्हणजे पागल समजलं का. अरे विकाल तेथे विका, माती नाव ठेवणे बुक्का. हा तो निवाड्याचा ठाव, खरा खोटा निवडे वा. अरे आम्हाला मातीतला आणि बुक्क्यातला फरक कळतोय. वा, तुका म्हणे येथे खऱ्याचा विकारा. आम्हाला खरं आणि खोटं कळतंय. पुण्यामध्ये नानासाहेब नावाचे एक राजकारणात मोठी व्यक्ती होऊन गेली पुण्यात पेशव्यांच्या काळात. नानासाहेब फारच मुत्सद्दी महाराज. असा मुत्सद्दी माणूस होता. त्या काळात मराठाशाहीच्या विरोधात मोठ्या सत्ता होत्या. मराठवाड्यातला निजाम, दिल्लीचे मोंगल, फ्रेंच, डच, पोर्तुगीज सगळे विरोधात होते मराठ्याच्या. पण ते नानासाहेब असा मुत्सद्दी होता महाराज. सगळ्याची मोठ बांधायचा आणि बरोबर राज्य चालवायचा. का बरं, सगळ्यांनी एकत्र आणत होता. का बरं, त्याचं आडनाव फडणवीस होतं. ध्यानात धरा, नानासाहेब फडणवीस. आणि त्यांना साथ कोणी केली, महादजी शिंदे. आणि महादजी शिंदे आणि फडणवीस यांनी 30 वर्ष कारभार पाहिला महाराष्ट्राचा. आता किती झालेत असो, मी खरं सांगतोय. तुम्ही उघडा इतिहास जरा, एक पुस्तक विकत घ्या. तुम्ही घेत नाही हाच घोटाळा आहे तुमचा. मी सांगतो ते काय, रियासतकारांच्या रियासती जरा महाग येतात. मी एक 10 वर्षापूर्वी घेतल्या, मला 6-7 हजाराला भेटल्या. आता 15-20 हजार रुपये किंमत असेल. खरंच वाचा. मराठी शाळेचा सगळा इतिहास लिहिलाय त्याच्यात. खरंच बारीक बारीक प्रसंग आहेत. किंवा एक चॅनलला तुम्ही सबस्क्रायबर व्हा. कोणाचा चॅनल, मी कोणा चॅनलचा प्रचार करत नाही. खरंच त्या चॅनलचे व्हिडिओ आहे का, मराठी शाही
प्रवीण भोसले नावाचा चॅनल आहे बघा. अरे काय माहिती देतोय माणूस महाराज. रोज त्याचा एक व्हिडिओ ऐकल्याशिवाय झोपू नका. शिवछत्रपतींचा प्रतापी इतिहास जरा कानावर पडू द्या, कान संतृप्त होतील. विठ्ठल. प्रवीण भोसले मराठी शाही नावाचा चॅनल आहे त्यांचा. खरंच चॅनल काय सगळे व्हिडिओ ऐकण्यासारखे. पुराव्यासकटच बोलतोय माणूस. पुरावा असेल तरच बोलणार, पुरावा नसेल तर बोलणार नाही. फारच चांगला चॅनल आहे. मला सांगायचं काय, त्या नानासाहेबाच्या दरबारात एका जणाने खडी साखरेचे हिरे केले. महाराज खडी साखरेला असे पैलू पाडले पण असे हिरे केले. नानासाहेबांच्या तिथं घेऊन आला. नानासाहेब, दरबार भरलेला, अष्टप्रधान मंडळ बसलेलं. मी एक अमौलिक वस्तू घेऊन आलो, याची जरा किंमत करा. म्हणजे काय हो. आणि मग नानासाहेबांच्या पुढे त्यांनी ती हिरे काढली, खोलले. काय म्हणजे हिरे, तुम्ही किंमत करा, मला विकायचे. नानासाहेबांनी पाहिलं. बोला प्रधान मंडळ, बोला. मंत्रिमंडळाला विचार काय किंमत. एक जण म्हणला 1 लाख. पुढचा म्हणला नाही नाही नानासाहेब याची किंमत 1.5 लाख. काय हिरे आहेत. तिसरा म्हणला नाही नाही 2.25. चौथा म्हणला 2. तुमचं म्हणले 2.25. तुम्ही 2.5. म्हणले केवढ्याला घ्यावे. 2.25. शेवटचा 8वा मंत्री म्हणला नानासाहेब 4 लाख रुपयाची हिरे. नानासाहेब त्या माणसाला आनंद झाला. 4 लाख रुपये. नानासाहेब केवढेच हिरे आहेत. नानासाहेब म्हणले हे फक्त एका आण्याचे हिरे आहेत. कारण ते खडी साखरेची ते नानाने ओळखलं. मंत्रिमंडळ लागलं हसायला. काय नानासाहेब, एवढी अमौलिक वस्तू आणली हिरे आणि तुम्ही एक आणे म्हणताय. याची किंमत 1 आणे कशी. ते हिरेवाल्याने विचारला 1 आणे कशी. म्हणले वाटी आणणार इकडं, तांब्याभर पाणी आणा. मग हे वाटीत टाका, त्याच्यावर तांब्याभर पाणी टाका. 1 तासाने याची किंमत मी 2-4 लाख देतो. तो मनुष्य म्हणा नाही नाही याची किंमत 1च आण आहे. बाकीचं मंत्रिमंडळ म्हणले कसं काय. त्याने सांगितलं नानाने ओळखलं हे हिरे खडी साखरेचे आहेत म्हणले. मग ते मंत्रिमंडळ नाना तुम्ही कसं काय ओळखलं. नाना म्हणले त्याचं कारण असं आहे, हिरे आणल्या त्याच्यावर 2 माश्या बसल्या होत्या म्हणजे, आणि मी त्या पाहिल्या. तुम्ही पाहिल्या का. ते हो आम्ही सगळ्यांनी पाहिल्या पण आमच्या लक्षात आलं नाही. नाना म्हणले मग असेच मंत्री करावं लागत येतं. असले बावळाट मंत्री झाले ना म्हणजे मग 21 दिवस गुन्हेगार सापडत नाही. महाराजाचं बावळाट मंत्री झाले ना हे असं होतं. महाराज भारतात तुम्हाला लिहून देऊ का महाराज, इथं शाण्याचं काम कधीच होणार नाही. हे वैशिष्ट्य आहे महाराज. ह्या देशाला इतकी चुकीची वळणं लागलेली आहेत सध्या. त्या जपानने एक मिशन शोधली चोर धरायची. एका महिन्यात जपानने त्या मिशनच्या द्वारे देशातले 10,000 चोर धरले. मग ती जर्मनीने नेली, एका महिन्यात 20,000 चोर धरले. रशियाने नेली, एका महिन्यात 40,000 चोर धरले. मग भारताने ती मिशन भारतात आणली, मिशनच चोरी गेली. त्याला म्हणायचं आपली माणसं काय करतील सांगताच यायचं नाही यांचं. महाराज खरं सांगू, हे उपकार ह्या साधू संतांचे आहेत म्हणून आज आपण माणसात येत. सध्या पुढाऱ्यांनी राजकारणासाठी स्वतःची पोळी भाजासाठी अशा जातीत पेटून दिले. हा जो का आपल्याकडे बरं आहे. तुम्ही जरा नगरच्या खाली जा मग तुम्हाला कळेल. सर साधू संत नसते तर काय झालं असतं. आम्ही फिरतो भयाने. तिकडले लोक सांगतात इकडे येऊ नका, इकडं कीर्तनात कधी दगड फेक होईल जाळपोळ होईल सांगता येत नाही. बिहारपेक्षा बेकार परिस्थिती मराठवाड्यात सध्या. मला भयान परिस्थिती. जातीत भांडण लावून दिले. पुढारीवर सुखीत कस काय पेटवून दिलंय. वा हे सगळेच पुढारी विमानात घालाव आणि ते परवा नाही की एक विमान उडालं बघा. सगळेच तसे करावं, सगळ्या भारताचं कल्याण होईल. महाराज काय बोलायचं महाराज. इथे कोणाचा विचार कोणी करत नाही. प्रत्येक वर्गात 4 श्रेणीची मुलं राहतात. अ ब क ड. इथलं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. जितक्या चांगल्या कॅटेगरीचा मुलगा असेल त्याला खालच्याची कामं करावं लागतात. हे वैशिष्ट्य. अ श्रेणीची मुलं पदवीधर होतात, ब श्रेणीची मुलं कंपन्या टाकतात, क श्रेणीची मुलं पुढारी होतात आणि ड श्रेणीची डाकू होतात. मग ते सगळे वरच्याला खालचे कामाला लावतात. अ श्रेणीची मुलं पदवीधर झाली, नोकऱ्या कुठे आहेत भारतात. आरक्षण आडवं आलं ना आरक्षण. नोकऱ्या नाही. मग ब श्रेणीवाले कंपन्या टाकतात आणि ते ब श्रेणीवाले अ श्रेणीवाल्याला आपल्या कंपनीत कामाला ठेवतात. त्याला वरच्याला खालचेच काम करावं लागतं. बरं ब श्रेणीवाल्याने कंपन्या टाकल्यावर क श्रेणीवाले म्हणतात पुढारी कंपनी जास्त धोर मारती, खारक पाणी सोडती, मग कंपनी लाल शेरा नाही 1 कोटी रुपये घ्या, कंपनी राहून द्या. बरोबर कामाला लावला बघा त्यांनी. बरं पुढारी त्यांना डाकून नीट केलंय. पोरग तुझं आणलंय खांडळ्याच्या घातात, देतो टोकलून वरून 1 कोटी आण, देतो आणून देतो म्हणले. हे भारताचं वैशिष्ट्य आहे. काय बोलायचंय याच्यावर काय मत आहे तुमचं. विठ्ठल
5 वर्ष लोक ज्यांना शिव्या देतात लोक त्यांनाच मत देतात म्हणून याच्यासाठी ना एक तरी कीर्तन इंदुरीकरचं परिसरात झालंच पाहिजे महाराज. किंवा असा नवाच फाळ घेऊन येतो महाराज, अख्खं गावच नांगरून काढितो महाराज. वा, आणि त्याच बरोबर आहे विठ्ठल विठ्ठल. फार नीती सोडली लोकांनी महाराज. म्हणून संत तुका म्हणे येथे खऱ्याचा विकरा किंमत खऱ्याला न सरती येरा खोट्या परी. खोट्याला किंमत राहणार नाही. का सयाचा बाद एकाच्या निरोपी काय व्हावे कोपे जगाच्या. मोठ्या प्रेमाने पांडुरंगाचं भजन करा. विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. बोला पुंडरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.